नमस्कार. आज आपण 4 ते 5 वर्षाच्या मुलीसाठी शाही मस्तानी साडी कशी शिवायची ते बघणार आहोत. हा व्हिडिओ बघून तुम्ही छोट्या मोठ्यांसाठी पण नऊवारी शिवू शकता. साडी मोठी असल्यामुळे मापे टाकलेली पटकन कळत नाहीत. त्यासाठी मी डायरेक्ट साडीवर कटिंग न दाखवता पेपरवर मापे दाखवणार आहे. त्यासाठी मी पेपरची साडी डिझाईन केलेली आहे. या व्हिडिओतून नऊवारीची कटिंग जास्तीत जास्त समजावण्याचा मी प्रयत्न करेन. याआधी अशा पद्धतीने तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल. व्हिडिओ पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका. चला तर मग सुरुवात करूया. अशा प्रकारे मी पेपरची साडी बनवली आहे. हा आहे साडीचा पदर, हा आहे लेहंगा. पिवळ्या कलरमध्ये अस्तर आहे, ते सेपरेट कट करायचं आहे. त्यानंतर इथे काष्टा बनवला आहे आणि इथे पुढील झिगझॅग शेला बनवलेला आहे. चला तर मग साडीवर नऊवारीची मापे कशी टाकायची ते बघू. कमरेपासून पायापर्यंतची उंची 23 इंच आहे. सीटगेर आहे 24 आणि मोहरीचे माप 9.5 इंच आहे. आपल्या उजव्या हाताकडे पदर घ्यायचा आहे आणि डाव्या हाताकडे संपूर्ण साडी येईल. 23 उंची असल्यामुळे एका साडीमध्ये लहानांसाठी 2 साड्या आरामात बसतात. मी इथे साडीचे 2 भाग केले आहे. त्यातला हा एक भाग, साडीचा काठ हा खालच्या साईडनं घ्यायचा आहे. त्यानंतर पदराच्या टोकाकडून जेवढी आपली उंची आहे त्याच्या दुप्पट घ्यायचं आहे. 23 इंच प्लस 23 इंच. तसंच खालच्या काठाच्या साईडनं पण उंची 23 इंच प्लस 23 इंच प्लस 10 इंच घ्यायचं आहे. हेच माप मोठ्यांसाठी उंचीच्या दुप्पट प्लस 15 इंच घ्यायचं आहे. इथे काठ हवा असेल तर अटॅच करू शकता. आता इथे क्रॉस जोडून कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पदर तयार झाला. पदराची काठाकडील बाजू जे शेपच्या खालच्या साईडनं जोडायची आहे आणि ही बाजू जे शेपच्या वरच्या साईडनं जोडायची आहे. आणि कमरेकडील साईडनं छोट्या छोट्या प्लेट टाकायच्या आहेत. पुढे लेहंगा तयार करूया. त्याआधी लेहंगा अस्तरवर कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर असं 4 फोल्ड करून घ्यायचं. बंद बाजू आपल्याकडे ठेवायची. इथे कमरेपासून ते पायापर्यंतची उंची 23 इंच प्लस 1 इंच आहे. सीटगेर आहे 24. 24चा चौथा भाग 6 इंच प्लस 2 इंच घ्यायचा आहे. इथे उभं सीटगेरचा तिसरा भाग 7.5 इंच प्लस 1 इंच जास्त घ्यायचं, उठताना बसताना पायात अडकू नये म्हणून. पुढे 1.5 इंच घ्यायचं आहे. हे माप मोठ्यांसाठी 2.5 इंच घ्यायचं आहे. पट्टीने आखून इथे जे शेप दिलेला आहे. त्यानंतर पायाचा घेर म्हणजेच मोहरीचे माप 9.5 इंच आहे. त्याचे अर्धा 4.25 इंच प्लस 1 इंच शिलाई घ्यायची आहे. इथे जोडून घेऊया. आता हे अस्तर साडीवर अशा प्रकारे काठ दुमडून ठेवायचं आहे. वरच्या साईडनं 10 इंच अस्तरपेक्षा जास्त घ्यायचं आहे आणि जेच्या साईडनं अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. इथे अस्तर एवढंच राहील. नंतर काठ जोडायचा आहे. इथे प्लेट टाकायच्या आहेत. कमरेकडील साईडनं मोडतील अशा दोन्ही साईडनं अस्तरवर साडीच्या प्लेट टाकायच्या आहेत. अशा प्रकारे लेहंगा तयार झाला. त्यानंतर काष्ट्याची मापे टाकून घेऊया. साडी आपल्याला आहे तशीच पुढे सरकवायची आहे. काष्ट्यासाठी काठ आपल्याकडील साईडनं घ्यायचा आहे. काष्टा तुम्ही डबल पण घेऊ शकता. कमरेकडून पायापर्यंतची उंची 23 इंच प्लस 5 इंच जास्त घ्यायचं आहे. रुंदी 16 इंच घेतलेली आहे. दाखवल्याप्रमाणे इथे निऱ्या काढायच्या आहेत. या भागाला जे शेप आखून खाली 4 इंच आत गोल शेप द्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे जे कडे मोडतील अशा बारीक प्लेट टाकायच्या आहेत. अशा प्रकारे काष्टा तयार झाला. पुढे
पुढील बाजूचा झिगझॅग शेला तयार करायचा आहे। त्याआधी साडीचा काठ कट करून घ्यायचा आहे। इथे उंची 23 इंच प्लस 1 इंच घ्यायचं आहे। पायाकडील साईडनं 7 इंच सरळ घ्यायचं आहे आणि कमरेकडील साईडनं 5 इंच उभं घ्यायचं आहे। हा पॉईंट सरळ जोडून कट करून इथे काठ जोडायचा आहे। इथे सीटचा जे शेप आखून इथून इथपर्यंत प्लेट टाकायच्या आहेत। लहानांसाठी 3 ते 3.5 इंचाच्या प्लेट टाकायच्या आहेत आणि मोठ्यांसाठी 4 ते 5 इंचाच्या प्लेट टाकायच्या आहेत। प्लेट टाकल्यावर अशा प्रकारे शेला तयार होईल। अशा प्रकारे साडीचे 4 भाग तयार केले। पदर, लेंग्यासाठी 2 पाय, काष्टा आणि शेला। लेंग्याच्या पायावर हे भाग कसे ठेवायचे ते बघू। लेंग्याचा एक पाय घेऊया। सरळ बाजू वरती येईल। पायाचा काठ मी आपल्याकडे ठेवला आहे आणि कमरेकडील भाग वरच्या साईडनं ठेवला आहे। आपल्या डाव्या हाताच्या जे शेपवर पदराची सरळ बाजू जोडायची आहे। पदर जोडताना काठ जेच्या खाली घ्यायचा आहे आणि प्लेट जे शेपवर येतील। आता पदर जोडलेल्या बाजूवरच काष्टा जोडायचा आहे। दोन्ही जे शेप जोडून गोलाकार भाग पायाच्या साईडनं 5 इंचापर्यंत सरळ घ्यायचा आहे आणि जेच्या खाली 3 इंच सरळ घेऊन उरलेल्या भागावर साडीचे बारीक प्लेट टाकून घ्यायचं आहे। आता पायाच्या उजव्या साईडला शेला जोडायचा आहे। शेला असा उलटा ठेवून दोन्ही भागाचे जे शेप जोडून घ्यायचे आहेत आणि पायाचा भाग सरळ जोडायचा आहे। सर्व भाग पायाच्या मध्ये घेऊन लेंग्याचा दुसरा पाय त्यावर उलटा ठेवून फक्त जे शेप शिवून घ्यायचा आहे आणि मग पायाकडील भाग अलग अलग जोडायचे आहेत। जोडल्यानंतर कंबरपट्टा जोडायचा आहे। अशा प्रकारे नऊवारी तयार होईल। पुढे मी जोडून दाखवलं आहे। तर मग कशी वाटली शाही मस्तानी साडी कमेंट्समध्ये लिहा। आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये साडीवर कटिंग दाखवल्यावर तुमच्या उरलेल्या शंका दूर होतील। धन्यवाद।